नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरबीआय असिस्टंटची प्रिलिम्स होऊन नेमके काही दिवस झालेले आहेत. येत्या काही दिवसामध्ये म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण आरबीआय असिस्टंटची मेन्स देणार आहोत. आरबीआय असिस्टंटचा प्रिलिम्स झाल्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे जर अटेम्प्ट आपण बघितले ते जवळपास 90 किंवा त्याच्यापेक्षा जास्त याच पद्धतीने होते. यामध्ये खूप काही जे नवीन विद्यार्थी गेले होते त्यांचे अटेम्प्ट थोडे 80-85च्या रेंजमध्ये पण आहेत. पण मग आता प्रिलिम्सचा कट ऑफ किती लागेल आणि या सगळ्या गोष्टीचा विचार न करता आपल्याला मेन्सची तयारी करावी लागेल. रिझन त्याचा असा आहे की आम्ही जर प्रिलिम्सची वाट बघत नंतर मेन्सचा अभ्यास करणार असू तर मग या प्रिलिम्सचा निकाल हा मे महिन्याच्या मिड किंवा शेवटी एक्सपेक्टेड असू शकतो. मग तशा वेळेस आम्हाला उरलेल्या 10-12 दिवसामध्ये मेन्सची प्रॉपरली स्ट्रॅटर्जी, त्याचा अभ्यास, मॉक टेस्ट हा पार्ट करता येईल का? तर बिलकुल करता येणार नाही. त्यामुळे आत्तापासून मे बी होपफुली तुमच्या सगळ्यांच्याच मेन्सच्या या तयारी आणि मॉक टेस्ट चालू असतीलच आणि क्वांट LR इंग्लिश सोबत तुमचं जनरल अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस, फायनान्शियल अवेअरनेस याचाही अभ्यास प्रॉपर चालू असेलच. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या एक 5 ते 7 मिनिटांमध्ये, जास्त वेळ नाही, 5 ते 7 मिनिटांमध्ये आपल्याला आरबीआय असिस्टंटच्या मेन्स जी की 2026 ची आपली आरबीआय असिस्टंटची मेन्स आहे त्या एक्झामसाठी लॉजिकल रिझनिंगसाठी आपण काय करायचंय, त्यासाठी काय स्ट्रॅटर्जी असली पाहिजे, हा सगळ्याचा सगळा पार्ट या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत. फक्त आता 2026 ची आरबीआय असिस्टंटची मेन्स आहे त्या बाबतीत आपल्याला अपडेट कोणकोणत्या वेनं घ्यायचं आहे की आपण कोणते फॅक्टर्स लक्षात ठेवले पाहिजे, हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तोही मला पुढे व्हिडिओमध्ये डिस्कस करायचा आहे. त्या अगोदर छत्रपती संभाजीनगर येथे संकल्प एज्युकेशनची एक ऑफलाईन बॅच, कंप्लीट ऑफलाईन बॅच स्टार्ट होते. त्या ऑफलाईन बॅचला डेट जर बघितली तर आपण आहे 28 एप्रिल पासून ती बॅच सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेमध्ये स्टार्ट होणार आहे. या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे ही बँक भरती परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी चालू होणारी ही एकमेव अशी बॅच आहे ज्याची फीस आपली 12,000 आहे आणि त्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या सुविधा विथ ॲग्रिकल्चर म्हणजेच AFOच्या तयारी सहित आपल्याला ही बॅच अवेलेबल असणार आहे. ही संकल्प एज्युकेशनची एकमेव का बरं म्हणतोय, कारण की आपल्या रेग्युलर बॅचेसची फीस 30,000 आहे आणि या एकमेव बॅचसाठी आपण फीस ही न भूतो न भविष्यती 12,000 रुपये ठेवली, ज्यामध्ये कुठल्याही सुविधेचा पार्ट आम्ही कट केलेला नाहीये. सगळ्या सुविधा, बुक्स आणि या सगळ्या माहिती आम्ही त्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहेत. याचा एक डिटेल व्हिडिओ ऑलरेडी मी आणि आकाश सरांनी बनवलेला आहे, तो युट्यूबवर अवेलेबल आहेच. बॅच परचेस करण्यासाठी आपल्याला 2 ऑप्शन आहेत, कारण की लिमिटेड ऍडमिशन आहेत. तर आम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये ऍडमिशनची सुविधा दिलेली आहे. जसं की ऑफलाईन प्रवेश जर करायचा असेल आपल्याला तर संकल्प एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर येथे आमच्या ऑफिसला येऊन आपल्याला आपलं ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे आणि आपली सीट रिझर्व करायची आहे. सोबत आपल्याला आपण बाहेरच्या जिल्ह्यातून डायरेक्टली 28 तारखेला येणार असाल तर त्यासाठी आपल्याला संकल्प 247 या ॲपवर डिरेक्टली एक नवीन बॅचच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर न भूतो न भविष्यती या हेडिंगची एक बॅच दिसेल. त्याचीही फीस 12,000 आहे. आपण 5,000 रुपयापासून त्याचं रजिस्ट्रेशन करू शकता. पण याच्यामध्ये ऍडमिशन फुल झाल्यानंतर एकदा त्याच्या पुढचे ऍडमिशन हे आपले रेग्युलर फीस मध्येच होणार आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. बँक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती आपण पोहोचवायची आहे, जे नवीन विद्यार्थी पुढच्या वर्षीसाठी तयारी करणार आहेत. आता आपल्या महत्त्वाच्या विषयावर येऊ आपण, ज्यामध्ये आपल्याला आरबीआय असिस्टंटच्या मेन्सच्या बाबतीत स्ट्रॅटर्जी डिस्कस करायची आहे. तर ही स्ट्रॅटर्जी नेमकी कशावर डिस्कस असली पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर यामध्ये पहिला मुद्दा आपण बघायचा आहे तो म्हणजे या अगोदरच्या वर्षी जसं की वर्ष 2019-20 म्हणू, कारण की तिथं कोविडमध्ये काही दिवसांसाठी एक्झाम आपली पोस्टपोन झाली होती आणि आय थिंक डिसेंबरच्या आसपास ती एक्झाम 2020 मध्ये झाली होती. त्यानंतर वर्ष 2022 आणि वर्ष 2023 या वर्षीमध्ये नेमके एक्झाम पॅटर्न काय होते, त्यामध्ये मग रिझनिंगच्या कोणकोणत्या टॉपिकवर क्वेश्चन विचारलेले होते आणि त्याला किती मार्क्स विचारले होते आणि त्याची डिफिकल्टी लेवल काय होती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिपीटेड टॉपिक्स हे मेन्समध्ये आपल्याला रिझनिंगसाठी कोणकोणते येत आहेत, जे की आम्ही एक्सपेक्ट करू शकतो वर्ष 2026च्या मेन्स एक्झामसाठी. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सेक्शनल कट ऑफच्या बाबतीतची खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन. जनरल कॅटेगरी असेल, ओबीसी कॅटेगरी असेल, SC ST असेल, या सगळ्या कॅटेगरीचे क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर अवेअरनेस या सगळ्या विषयाचे सेक्शनल कट ऑफ हे प्री डिसाइडेड असू शकतात आणि ते कट ऑफ काय होते, काय असतील त्या बाबतीत पण आपण डिस्कस केलं पाहिजे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागच्या जेवढ्याही मेन्स एक्झाम झालेल्या आहेत त्याचं ओव्हरऑल
200 पैकीचं फायनल सिलेक्शन हे मुंबई विभागासाठी आणि नागपूर विभागासाठी हे किती कट ऑफवर झालेलं होतं, तो एक पार्ट आपल्याला माहिती असला पाहिजे. आणि ऑफकोर्स महत्वाचा जो पार्ट लॉजिकल रिझनिंगच्या बाबतीचा आहे की आपण पुढच्या रिमेनिंग डेज मध्ये त्याची प्रॅक्टिस कशी करायची आहे, मॉक टेस्ट कोणत्या द्यायच्यात आणि या पद्धतीचा अभ्यास आपला कसा असला पाहिजे जेणेकरून 7 जून पर्यंतची आपली स्ट्रॅटर्जी प्रॉपर व्हायला पाहिजे. त्यापैकी सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला मागच्या इयर्समध्ये झालेल्या पेपरमध्ये लॉजिकल रिझनिंग या विषयाला कोणकोणते टॉपिक विचारले गेले होते आणि त्याची डिफिकल्टी लेवल काय होती. तर बघा, आरबीआय असिस्टंट मेन्स 2000 वर्ष 2000 मध्ये हा पेपर 2019-20 म्हणून, सॉरी 2000 नाही 2020 वर्ष 2019 आणि 20 या पद्धतीचे एक्झाम झालेली होती. त्याचा एक्झाम पॅटर्न जर बघितला तर त्यापैकी जर गुड अटेम्प्टचा विचार केला रिझनिंग सेक्शनचा तर 40 पैकी हा आउट ऑफ 40 जर बघितला तर 17 ते 22च्या मध्ये होता. म्हणजे आपण म्हणू शकतो की याची एक डिफिकल्टी लेवल जी होती ती इझी टू मॉडरेट होती. इझी असती तर ऑब्विस आहे की आपला जो अटेम्प्ट आहे तो नियरली 30च्या आसपास गेला असता आणि डिफिकल्ट असती तर मग हा अटेम्प्ट आपला 15च्या आसपास पण आला असता. पण 17 ते 22 म्हणजे 50% पेक्षा जर जास्त क्वेश्चन जर सॉल्व्ह होत असतील तर आपण इझी टू मॉडरेट म्हणू. त्यानंतर यामध्ये अनसर्टन नंबर ऑफ पर्सन, 8 पर्सनवर 4 फ्लोर दिले, त्यावर नॉर्थ साऊथ फेसिंगची एक पझल. त्यानंतर सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंटमध्ये 8 पर्सनच्या बाबतीत इन्फॉर्मेशन आणि कलर प्लस अल्फाबेटच्या कॉम्बिनेशनची एक पझल. आता या गोष्टी कशाला माहिती असल्या पाहिजे आम्हाला? अरे या पद्धतीचे क्वेश्चन आम्ही प्रॅक्टिस करू शकतो, या पद्धतीचे क्वेश्चन आम्ही एक्सपेक्टेड एक्झाम मध्ये जर आले तर आम्हाला ते जमले पाहिजे. त्या पद्धतीने आमचा हा पॅटर्न बघणं गरजेचं आहे. बरं, बाकी मग आता ओव्हरऑल जर आपण पेपर बघितला त्या पॅटर्न मध्ये जर रिझनिंगचा पार्ट पूर्ण बघितला तर त्यामध्ये पझल आणि सिटिंग याचं वेटेज 20 मार्कचं होतं. म्हणजे 40 पैकी 20 मार्कचं वेटेज हे आपल्याला सिटिंग आणि पझलचंच होतं. शॉर्ट पझल 1 मार्कची सिंगल मार्कला. कोडिंग डिकोडिंग सारखे जी आपल्याला टाइप्स ज्या प्रिलिम्सला मोस्टली विचारल्या जातात पण त्याच्यामध्ये आपल्याला चायनीज कोडिंग मधला न्यू पॅटर्न किंवा बाकी कोडिंग डिकोडिंग मध्ये आपल्याला येणाऱ्या कंडिशनल कोडिंग असतील, अल्फा न्यूमरिक कोडिंग असतील, नंबर रिअरेंजमेंट असेल, अल्फाबेट रिअरेंजमेंट असेल, यावर डिपेंड 5 मार्कचा पूर्ण सेट विचारला गेला होता. डेटा सफिशियन्सीचे 5 वेगळे वेगळे 2 स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आपल्याला इथं लेवल पण दिलेली आहे की मॉडरेट का मॉडरेट टू डिफिकल्ट या पद्धतीनं. इथं आपल्याला मॉडरेट टू डिफिकल्ट जर सिटिंग पझल भेटतायत तर मग ऑब्विस आहे की 20 मार्कापैकी एखादी सॉल्व्ह झालेली असेल आणि बाकीचे इकडचे मार्क जर घेतले आपण तर आपोआपच आपला ओव्हरऑल अटेम्प्ट हा 22च्या आसपास निघून जातो. पुढे अल्फाबेट बेस्ड वर्ड फॉर्मेशन 1 मार्कसाठी आलेलं होतं. पुन्हा पेअर ऑफ लेटरचा पार्ट 1 मार्क. ब्लड रिलेशन हा मेजर टॉपिक 3 मार्कला. डायरेक्शन सेन्स जर बघितलं तर हा 2 मार्कसाठीचा. आयडेंटिफाय ऑड वन हा 1 मार्कचा आणि मिसलेनियस मध्ये किंवा याच्यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो काही क्रिटिकल रिझनिंगचे क्वेश्चन यामध्ये असू शकतात. आता मोस्टली मी सिटिंग पझलला जर बाजूला सोडलं तर कोडिंग डिकोडिंग, त्यानंतर जर बघितलं तर आपण ब्लड रिलेशन, त्यानंतर डायरेक्शन सेन्स हा जो पार्ट होता हा आपल्याला मिसलेनियस रिझनिंग मधून आलेला होता. जवळपास आपण म्हणू की 10 मार्कसाठी, सगळा मिळून 10 मार्कसाठी. डेटा सफिशियन्सीचे 5 मार्क 15 हे आपल्याला मेजर स्कोरिंग ह्या एक्झाम मध्ये असले पाहिजे. तर हे आपले 15 प्लस एखादी सिटिंग अरेंजमेंट सॉल्व्ह झाली असेल तर 20 आणि 2-3 सिंगल मार्कचे क्वेश्चन. या पद्धतीनं हा अटेम्प्ट 22 ते 23च्या आसपास गेलेला असू शकतो. हे झालं वर्ष 2020च्या बाबतीचं. वर्ष 2022 मध्ये जी एक्झाम झाली होती, पुन्हा एकदा 23 ते 24चा अटेम्प्ट ओव्हरऑल 40 क्वेश्चन पैकी जर असेल तर यामध्ये आपण लेवल कन्सिडर करू शकतो पुन्हा एकदा इझी टू मॉडरेट. मग आता यामध्ये वेगळे पॅटर्न कोणते आले होते तर यामध्ये पोस्ट वाईज पझल, पोस्ट म्हणजेच डेजिग्नेशन बेस्ड पझल म्हणून आपण त्याला 7 सिटी आणि व्हेरिएबल दिले होते 5 मार्कसाठी. मंथ बेस्ड पझल जी पेन आणि हे व्हेरिएबल दिलेले होते त्यामध्ये 5 मार्कसाठी आपण बघतोय. लिनियर सिटिंग अरेंजमेंट 5 मार्कसाठी. पण आता हा सगळा पार्ट जर सोडला तर रँकिंग अरेंजमेंट, कोडिंग डिकोडिंग, सी लॉग आणि ब्लड रिलेशन जर बघितलं आपण तर कोडिंगचे पण पुढचे 2 मार्क आहेत जे मिसलेनियस कोडिंग म्हणून 4, 8, 12 आणि 5 17च्या आसपास हे. डेटा सफिशियन्सी पुन्हा एकदा इकडे विचारलेला होता. यामध्ये कुठं इनपुट आउटपुट दोन्ही पण पेपरमध्ये आपल्याला दिसलेलं नाही. हे वर्ष 2022च्या बाबतीत. पुढे येत असताना वर्ष 2023 हा आपला लास्ट आरबीआय असिस्टंटचा मेन्स जो या अगोदर झालेला होता. त्यामध्ये जर बघितलं आपण तर इझी टू मॉडरेटच लेवल होती. 25च्या आसपास इकडं अटेम्प्ट दिसतात. आपण पझलच्या बाबतीतचा जर पार्ट बघितला तर एवढे पॉइंट्स बघितले तर मंथ डेट बेस, अनसर्टन नंबर ऑफ लिनियर मध्ये
कंपॅरिझन बेस आपल्याला पझल, फ्लॅट आणि फ्लोअर बेस पझल, बॉक्स बेस पझल, हा सगळा पार्ट 5, 10, 15, 20, 23 मार्क्सचा आपल्याला इकडे दिसतोय. त्यानंतर सिलॉग हे विचारलंय. इनपुट आउटपुट या पेपरमध्ये 5 मार्क्ससाठी, डेटा सफिशियन्सी तिन्ही इयरला कंटिन्यू विचारलं गेलंय. आणि बाकी मिसलिनियस मध्ये आपण क्रिटिकल रिझनिंग, वर्ड फॉर्मेशन आणि हा पार्ट आपण एक्सपेक्ट करू शकतो किंवा हा आलेला असेल. तर मग ओव्हरऑल जर बघितलं आपण यापैकी वेगवेगळे टॉपिक्स, त्यापैकी रिपीटेड टॉपिक्स, हा पार्ट जर बघितलं तर आपल्याला एक ओव्हरऑल आयडिया येऊन जाते की आपण या इयरच्या एक्झामला रिमेनिंग डेज मध्ये काय प्रॅक्टिस केली पाहिजे. तर हा झाला एक मेन्सचा एक्झाम पॅटर्न. त्यापुढं खूप महत्वाचा विषय जो विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त चर्चा केला जातो, हा चर्चा केला जाणारा विषय म्हणजे कोणता, तर कट ऑफ. कट ऑफ काय होता, तर कट ऑफ बघा वर्ष 2019 ते 20 मध्ये प्रिव्हियस इयर कट ऑफ मध्ये जर बघितलं तर सब्जेक्ट वाईज सेक्शनल कट ऑफ इथं दिलंय. सेक्शनल कट ऑफ सब्जेक्ट वाईज रिझनिंग, कॉन्ट, इंग्लिश ह्या सगळ्याच विषयाला होतं बरं. यामध्ये जीए पण आलं, यामध्ये कम्प्युटर अवेअरनेस पण आलं. या सगळ्या विषयासाठी जनरल कॅटेगरीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना 14 मार्क सिक्युअर करणं हे गरजेचं होतं. त्यानंतर इकडं 12 मार्क ओबीसी साठी होतं आणि 11 मार्क SC ST या विद्यार्थ्यांना या सब्जेक्ट वाईज, म्हणजे रिझनिंग हा विषय जर मला क्लिअर करायचा असेल तर मला 14 मार्क जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला घ्यावं लागेल, क्वांटला 14 मार्क घ्यावं लागेल, इंग्लिशला 14 मार्क, म्हणजे 14, 12, 11 हे आपले सेक्शनल कट ऑफ असू शकतात. मग त्या पद्धतीचे कट ऑफ असतील तर आम्हाला त्या एक्झामची डिफिकल्टी लेवल आधी ओळखावी लागेल. मला तेवढे मार्क जर सिक्युअर करायचे रिझनिंग सारख्या विषयात, तर तो कसा आपण 14चा आकडा 15 ते 20 मध्ये नेऊन आपण सिक्युअर राहू शकतो. फायनल कट ऑफ जर बघितले आपण वर्ष 2020 चे, तर मुंबई झोनसाठी 86.25 आणि नागपूर झोनसाठी 103.50 हे जनरल कॅटेगरीचे कट ऑफ आहेत, हे कन्सिडर करायचे. पुढे वर्ष 2022 मध्ये पुन्हा सब्जेक्ट वाईज कट ऑफ जर बघितले तर 14, 12 आणि 11 या पद्धतीनेच आहेत. रिझनिंग विषय हा कॅटेगरी वाईज जर बघितला तर एवढा कट ऑफ होता, कॉन्ट विषयासाठी हा कट ऑफ होता, इंग्लिश विषयासाठी. फायनल कट ऑफ हा यावर्षी आपल्याला वाढलेला दिसतोय. मुंबई झोनसाठी जर बघितलं तर मुंबई विभागाला 116 आणि नागपूर विभागासाठी 123 हा खूप मोठा कट ऑफ होता. त्यानंतर पुढे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लास्ट प्रिव्हियस एक्झाम जी झाली होती वर्ष 2023 ची, त्या एक्झाम मधला फायनल कट ऑफ जर बघितलं तर थोडा कंपॅरेटिव्हली कमी आहे मागच्या त्याच्या आधीच्या एक्झाम पेक्षा. नागपूरला 115.75 आणि मुंबईला 113.75. त्या अगोदर सेक्शनल सब्जेक्ट वाईज जर कट ऑफ बघितले तर आपण सगळ्याच विषयासाठीचे सेम आहेत, जे वर्ष 19, 20, 22 आणि 23 ला आहेत. त्याच पद्धतीनं 14, 12, 11 हा आपला सेक्शनल कट ऑफ तर सिक्युअर होणं गरजेचंच आहे. पुढच्या मुद्द्यावर येऊ. ह्या साऱ्या महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला माहिती असल्या पाहिजे. आता एक्सपेक्टेड एक्झाम पॅटर्न रिझनिंगच्या काय असला पाहिजे, जे मला वाटते या मागच्या 3-4 वर्षांचं जर आपण अनालिसिस केलं किंवा मग आत्ताच्या IBPS ज्या लास्ट रिसेंट एक्झाम झाल्या, SBIच्या झाल्या, या सगळ्या एक्झामचे पॅटर्न बघितल्यानंतर जर एक्सपेक्टेड पॅटर्न जर सांगायचा असेल तर बघा, मंथ आणि डेट थोडी फेवरेट टाईप आहे, अनसर्टन नंबर ऑफ पर्सन आहे, पॅरलल रो मी म्हणेल की येऊ शकते, याला मी थोडं डबल टिक करतो. फ्लॅट अँड फ्लोअर वाला पार्ट आपल्याला येऊ शकतो. इनपुट आउटपुट बिलकुल मी एक्सपेक्ट करतो की या वर्षीच्या RBI असिस्टंट मेन्सला येईल. डेझिग्नेशन बेस्ड पझलच्या बाबतीत पण मला वाटते की श्योरिटी आहे की डेझिग्नेशन बेस्ड, पोस्ट बेस्ड क्वेश्चन आपल्याला यावेळेस RBI असिस्टंटच्या मेन्सला दिसू शकतो. नो डाऊट डेटा सफिशियन्सी 5 मार्कापर्यंत आपण बघणारच आहे. बाकी मिसलेनियस टॉपिक पैकी सगळेच्या सगळे जर आले तर मग बिलीव्ह करा की 1 किंवा 2 मार्कालाच येणार आहेत. आणि जर 2 किंवा 3 याच्यापैकी जर आले तर मग 3 मार्क, 2 मार्क, 3 मार्क या पद्धतीनं नंबर ऑफ क्वेश्चन्स असू शकतात. सगळे येण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. इन केस सगळे आले किंवा शेवटचे 3 आले तर मग याचे मार्क 3, 2, 3 ह्यापेक्षा जास्त, 7-8 पेक्षा जास्त 3 टॉपिक मध्ये येणार नाहीत. बाकी मिसलेनियस मध्ये जर बघितलं आपण वर्ड फॉर्मेशन, मिनिंगफुल वर्ड आणि क्रिटिकल रिझनिंग हा पार्ट आपण एक्सपेक्ट करू शकतो. RBI असिस्टंट 2026 ची मेन्स ही रिझनिंग सेक्शन साठीचं हे माझ्या हिशोबानं हे असलेलं एक काय म्हणता येईल, एक एक्सपेक्टेड एक्झाम पॅटर्न हा असला पाहिजे. बघू, यामध्ये काही टाईप्स ऍड होऊ शकतात. सर्क्युलरची टाईप एखाद्या वेळेस ऍड होऊ शकते, स्क्वेअर अरेंजमेंट होऊ शकते, पण मी खूप कमी टाईप्सचे नावं लिहिलेत. यापैकी जर सगळेच्या सगळे नाही पण 7 पैकी 5 जरी टाईप आल्या तर बऱ्यापैकी तुम्हाला याचा फायदा होणार आहे.
बघू पुढे, बाकी हा मिसलेनियस वाला पार्ट तर बिलकुल येणारच आहे. आता प्रॅक्टिस रिमेनिंग डेज मध्ये आम्ही काय करायची आहे. आता पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला एक्झाम पॅटर्न नुसार कसं डील करायचं एक्झाम मध्ये, तोही मुद्दा पुढे आपल्याला घ्यायचा आहे. पण उरलेल्या दिवसांमध्ये लॉजिकल रिझनिंग साठी जर आपण प्रॅक्टिस करणार आहे तर मग फुल लेंथ टेस्ट देत असाल तर ती सगळ्यात चांगली गोष्ट आहे. मी इथं मॉक टेस्टच्या बाबतीत जर म्हणतोय, मॉक टेस्ट आणि प्रॅक्टिस या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. मॉक टेस्ट देण्याचा आणि प्रॅक्टिस हे आपल्याला टाईप वाईज प्रॅक्टिस करू शकतो आपण. सब्जेक्ट वाईज मध्ये जर बघितलं आपण क्वांट मध्ये अरिथमॅटिकची वेगळी प्रॅक्टिस करू शकतो, DI ची वेगळी करू शकतो, केस लेटची वेगळी करू शकतो. तसंच रिझनिंग मध्ये मी एखाद्या दिवशी डेटा सफिशियन्सीची प्रॅक्टिस केली, एका दिवशी मी फक्त आणि फक्त क्रिटिकल रिझनिंगचं रीडिंग केलंय, एका दिवशी मी इनपुट आउटपुटचेच फक्त लॉजिक बघितलेत किंवा त्याच्या स्टेप बघितल्या. असं आपण टाईप वाईज पण प्रॅक्टिस करू शकतो किंवा टॉपिक वाईज पण करू शकतो. पण मॉकच्या बाबतीत जर तुम्ही देत असाल, जर फुल लेंथ मॉक असेल, फुल लेंथ मॉक, तर टिल एक्झाम पर्यंत 5 जून पर्यंत कमीत कमी वीक मध्ये 3 मॉक तरी कमीत कमी व्हाव्या असं माझं सजेशन असेल. कमीत कमी 3 म्हणतोय मी. सेक्शनल देत असाल तर त्यापेक्षा जास्त जरी झाल्यात तर काही प्रॉब्लेम नाही, पण कमीत कमी 3 मॉक ह्या जर दिल्या आपण, मग आता ते सेक्शनल मिळून तुम्ही फुल लेंथ करताय का मग ओव्हरऑल एकदाच क्वांट LR इंग्लिश GA कम्प्युटर हा पार्ट देताय, हे तुमच्यावर डिपेंड आहे. पण मग हे पूर्ण कॅल्क्युलेशन करत असताना आपण एक ठरवून घ्यायचं की आठवड्याभरात मध्ये 8 दिवसामध्ये म्हणतोय मी, 7 नाही 8 दिवसामध्ये म्हणतोय मी, आमच्या 3 मॉक टेस्ट होणं गरजेचं आहे. मग त्याचा प्लॅटफॉर्म हा बदलता ठेवावा, बदलता. गाईडलीच्या दिल्या एका वीकमध्ये, दुसऱ्या वीकमध्ये अड्डाच्या पण द्या, सोप्या असतील तरीही द्या. एका वीकमध्ये थोडं डिफिकल्ट टेक्स्टबुक मधल्या ऑलिबोर्ड मधल्या देऊ वाटत असतील तर त्याही द्या. पण एक्झामच्या जवळ जवळ जात असताना इझी प्लॅटफॉर्म जो असेल, म्हणजे शेवटचा आठवडा तुमच्या एक्झामचा, त्या एक्झामच्या जवळ असलेला शेवटचा आठवडा, त्या आठवड्यामध्ये आपण सोपा पेपर थोडा नजरेपुढे ठेवला तर कॉन्फिडन्स जास्त राहील. या पद्धतीनं मॉकचा अरेंजमेंट करा. जर आपण स्टार्टिंग विथ ऑलिबोर्ड टेक्स्ट बुक जर केल्या, नंतर गाईडली ठेवल्या आणि त्यानंतरच्या शेवटच्या वीकमध्ये वगैरे आपण अड्डाच्या थोड्या इझी मॉक असतील त्या जर ठेवल्या, किंवा गाईडलीच्या पण बऱ्यापैकी आता इझी येत आहेत, आधीपेक्षा लेवल खूप कमी झालेली आहे, तर तो पार्ट तुम्ही मॉक मध्ये इन्क्लूड करू शकता. बाकी प्रॅक्टिस जर रिझनिंगच्या बाबतीत जर सांगायची झाली तर तुम्हाला ज्या ज्या टाईपला, जसं मी एक्सपेक्टेड तर ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण ज्याही टाईपमध्ये तुम्हाला वाटतं की प्रॉब्लेम येतो, जसं की अनसर्टन नंबर ऑफ पर्सन आहे, एक्झाम मध्ये काय करायचं हे नंतर बघू, पण प्रॅक्टिस करू शकतो. त्यानंतर फ्लॅट आणि फ्लोअर बेस आपण जर बघितला तर एक्झाम मध्ये मी स्किप पण करायला सांगेल एखाद्या पेपर पॅटर्न बघून, पण मग त्याची प्रॅक्टिस करण्यासाठीचा वेळ आहे, 1 किंवा 2 दिवस एक्स्ट्रा काढून 2 दिवसामध्ये कंप्लीट जर त्या टाईपला मी खूप जास्त प्रॅक्टिस केली तर थोडा कॉन्फिडन्स येईल. एक्झाम मध्ये जर वेळ भेटला, पेपर खूप इझी आला आणि नंबर ऑफ क्वेश्चन जास्त सॉल्व्ह होणार असतील तर त्या टाईप आपल्याला जमल्या पाहिजे. त्यानंतर पॅरलल रो वाला पार्ट, पॅरलल रोचा पार्ट आपण प्रॅक्टिस केला पाहिजे. त्यानंतर सर्क्युलर मध्ये इन आउट वाला पार्ट आपण प्रॅक्टिस केला पाहिजे. त्यानंतर बॉक्स बेसची टाईप आपल्याला बिलकुल, आणि मंथ डेटची टाईप, ऍटलिस्ट अजून 2 महत्वाच्या टाईप्स आहेत. मंथ डेट झालं आपलं, इयर आणि एज बेस टाईप ही आपली असलीच पाहिजे. आणि डेझिग्नेशन, आता याचं अरेंजमेंट आपण डे वाईज लावू शकतो की पहिल्या मी एका दिवसामध्ये या 2 टाईप्सचे मी डेलीचे एक 10-10 सेट किंवा 5-5 सेट करू शकतो. दुसऱ्या डे 2 मध्ये हे करू शकतो, डे 3 मध्ये हे करू शकतो, डे 4 मध्ये हे करू शकतो. 4 दिवसामध्ये या टाईपला जर 2-2 टाईप प्रॅक्टिस केल्या तर एका आठवड्यात 2 वेळा रिव्हिजन होऊ शकते. म्हणजे आज हे केलं तर पुन्हा 5व्या दिवशी हे, 6व्या दिवशी, 7व्या दिवशी, 8व्या दिवशी या पद्धतीनं करू शकतो. राहिला पार्ट आमचा स्पीड इम्प्रूव्हमेंट व्हावी आणि आम्हाला जास्तीत जास्त मार्क घेण्याचा स्कोप असावा, याच्यासाठी डेटा सफिशियन्सीची प्रॅक्टिस आणि मिसलेनियस मध्ये आमचा एकही मार्क जाणार नाही. कोडिंग, डिकोडिंग, इनइक्वॅलिटी, सिलॉग आणि डिस्टन्स डिरेक्शन ब्लड रिलेशन ह्या मधला पार्ट आमचा जास्तीत जास्त प्रॅक्टिस मध्ये जर येत असेल, जसं आपल्याला गाईडली मध्ये बंडल मध्ये मिसलेनियस क्वेश्चनचे 40-40 क्वेश्चन भेटून जातात, त्या 40-40 क्वेश्चनचा मी सेटच घेतला आणि एका दिवशी एकच सेट जर केला तरी सफिशियंट आहे, ज्याच्यासाठी माझा 30 ते 40 मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही गेला पाहिजे. तेवढ्या वेळामध्ये ती प्रॅक्टिस माझी झाली पाहिजे. तर या मेजर टाइप्स याचा अभ्यास
डेटा सफिशियन्सी यायला पाहिजे. याच्यामध्ये मग जर इनपुट आउटपुट ऍड केलं तर फक्त याच्यामध्ये मी सांगेल की सॉल्व करत बसणे आणि या सगळ्या गोष्टी करत बसण्यापेक्षा नंबर ऑफ लॉजिक किती नवीन 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 आमच्या डोक्यात फीड होऊ शकतात, तो पार्ट, स्टेप मधल्या चेंजेस, हा पार्ट ऑब्झर्वेशन जर प्रॉपर केला तर जास्त फायदा होईल. क्रिटिकल रिझनिंगचे क्वेश्चन्स मागच्या इयर्समध्ये जर बघितले तर बऱ्यापैकी कमी होते, पण आम्ही 3 ते 4 जरी एक्सपेक्ट केले तरी त्या 3 ते 4 क्वेश्चन्सचे मार्क पण आमच्यासाठी इम्पॉर्टंट असू शकतात. त्यामुळे क्रिटिकल रिझनिंग वाला पार्ट पण आपण थोडा रीडिंगमध्ये ठेवला पाहिजे. ओव्हरऑल एवढा वेळ पूर्ण रिझनिंगला जरी द्यायचा झाला तरी मी म्हणेल की मॉकचा टाइम सोडून कमीत कमी 2 तासाचा ते 2.5 तासाचा वेळ हा रिझनिंगसाठी दिला. बिंग आपण म्हणू की हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, आपल्याला इझिली मार्क घेता येऊ शकतात. त्या पद्धतीने जर प्रॅक्टिसही त्याची जास्त असेल तर आपल्याला ऑब्वियस एक्झाम मध्ये त्याची काही डिफिकल्टी लेवल जीही असेल त्या पद्धतीने मोल्ड करता येईल, प्रॅक्टिस असेल तर. आता 2 महत्वाचे प्रश्न आहेत की एक पेपर सोपा आला तर काय करायचं आणि एक पेपर अवघड आला तर काय करायचं. यामध्ये पेपर अवघड आला तर सगळ्यात महत्वाचं आहे की काय केलं पाहिजे. आमच्या डोक्यामध्ये कट ऑफ जर 14 मार्कचा आहे तर कमीत कमी आम्ही 20 मार्कापर्यंतची तयारी करून ठेवली पाहिजे. कमीत कमी 20 मार्कापर्यंत, की कारण की जर 14चा कट ऑफ आहे मी 14 पर्यंतच विचार करतोय तर मग तो कट ऑफ क्लिअर एखाद्या वेळेस होणार नाही. त्यापेक्षा सिंपल गोष्ट एक करायची, जर पेपर अवघड आला तर लक्षात घ्या मित्रांनो, बिलकुल आपला पेपर सुरुवात स्ट्रॅटर्जी एक्झाम मधली सांगतोय मी, ऑनलाईन एक्झाम मध्ये काय करायचंय, इनइक्वॅलिटीचे मला 1 किंवा 2 क्वेश्चन दिसत आहेत. डिस्टन्स आणि डिरेक्शनचे जर मला 1 किंवा 2च क्वेश्चन दिसत आहेत. मला सिलॉग वर डिपेंड समजा 3 क्वेश्चन दिसत आहेत. मला ब्लड रिलेशन वर डिपेंड फक्त 2 क्वेश्चन दिसत आहेत. कोडिंग वर डिपेंड मला समजा 1 किंवा 2 क्वेश्चन दिसतोय. आणि मिसलेनियस मध्ये वर्ड फॉर्मेशन प्लस मिनिंगफुल जर आपल्याला वर्ड येत असतील असे 1-2 क्वेश्चन दिसतील तर मी थोडं हायर साईडचं कॅल्क्युलेशन केलं तर 2, 4, 6, 8, 10 आणि 3, 13, कमीत कमी हे 13 मार्क माझे डिफिकल्ट असेल तर बरं पेपर. आता डिफिकल्ट असेल तर आधी मला पेपरला तर स्कॅन करावं लागेल ना, आणि तुम्ही एवढ्या तर मॉक दिलेले असतील एक्झामला जाण्याच्या अगोदर किंवा मागचा अनुभव तुमचा एवढा तर असणारच आहे 100% की तुम्हाला एक्झाम मध्ये गेल्यानंतर या गोष्टीचा अंदाजा पहिल्या 2-4 सेकंदामध्ये, 10 सेकंदामध्ये म्हणा किंवा एखादा पूर्ण मिनिट जरी तुमचा गेला, 1 मिनिटामध्ये तुम्ही जर पेपरचं स्कॅन केलं आणि तुम्हाला लक्षात आलंय की हा डिफिकल्टच पेपर आहे, यामध्ये मला खूप काही असे 5-5 चे सेट भेटणार नाहीत, 4-4 चे सेट भेटणार नाहीत इझिली, तर माझी पहिली स्ट्रॅटर्जी ही पाहिजे की 12 ते 13 सेक्युअर कर दादा आणि कट ऑफ क्लिअर कर. नंतर मी उरलेल्या टाइम मध्ये सिटिंगला डोकं लावेल, डेटा सफिशियन्सीला डोकं लावेल, उरलेला सगळा पार्ट मी दुसरीकडे वापरेल. यानंतर मी म्हणेल स्ट्रेट फॉरवर्ड डेटा सफिशियन्सी आणि क्रिटिकल रिझनिंग असेल तर इकडे गेलं पाहिजे, कारण की याला सॉल्व्ह करायला वेळ कमी लागतो. आणि शेवट हा एंड आपला असला पाहिजे सिटिंग अरेंजमेंट पझल कडे. सर आता डिफिकल्ट पेपर आला हे स्कॅन केल्यावर आम्हाला कसं कळेल? सिंपल गोष्ट आहे, इनसाइड आउटसाइडची पझल पण दिली, त्याच्यात ब्लड रिलेशन मिक्स आहे. आम्हाला फ्लॅट फ्लोअर बेस दिलेला आहे क्वेश्चन आणि त्याच्यात व्हेरिएबल पण ऍड केलेला आहे आणि 5 मंथ आणि त्याच्यात 2-2 किंवा 3-3 डेट ऍड केलेले आहेत. डेटा लेंदी होतोय. आम्हाला एक बॉक्स बेस क्वेश्चन आहे, जमतो, पण 13 किंवा 14 बॉक्सचा क्वेश्चन दिलेला आहे, आम्हाला तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो. पॅरलल रो मध्ये आम्हाला 7 आणि 7 14% दिलेले दिसत आहेत आणि त्या 14% मध्ये आम्हाला त्यांच्या रिलेटेड ऍडिशनल काहीतरी स्टेट, कंट्री, कलर हा पार्ट ऍड केलेला आहे. आम्हाला स्क्वेअर अरेंजमेंट मध्ये सम इनसाइड सम आउटसाइड दिलं आणि त्याच्यातही काही एक्स्ट्रा पॅरामीटर ऍड केलेला आहे. तर नजरेला लगेच कळते की अरे हा डिफिकल्ट पेपर आहे. थोडा का असताना डिफिकल्ट, हा सिटिंग पझलच्या अँगलने उरलेला पार्ट आम्हाला जमतो, तर थोडा मॉडरेट टू डिफिकल्ट पेपर, आपण इझी टू मॉडरेट नाही, मॉडरेट टू डिफिकल्ट म्हणेल, त्या अवघड केसमध्ये आम्हाला पहिले हे 12 ते 13 मार्क सिक्युअर करणं, की आमचं डोकं आत्तापासून प्रिपेअर पाहिजे की मला याच पद्धतीनं जायचंय, हे माझं प्रिपरेशन डन असेल तर मला कुठला प्रॉब्लेम येणार नाही. उरलेल्या वेळात कमी जिथं टाइम डेटा सफिशियन्सी क्रिटिकल रिझनिंगला लागतो तो सॉल्व्ह करणे, आणि शेवटी सिटिंग पझल पैकी एक जरी सेट झाला तर ते आम्हाला इकडचं कमी वेळात जर झालं तर मग इकडचा एक जरी सेट सॉल्व्ह झाला तर आपोआपच आमचे हे 13 प्लस इकडचे मी जास्त नाही, 5 आणि 3 8 21, आणि इकडचे जर एक सॉल्व्ह झाला तर 5, 26च्या आसपास तर आम्ही इझिली पोहोचू शकतो कुठलंही रिस्क न घेता.
जर आम्ही सिटिंग पझलच्या 5-5च्या सेटचं रिस्क घेत गेलो आणि ते डिफिकल्टच्या वर डिफिकल्ट भेटत गेले, तर शेवटी आमचं हे एक मार्क घेण्याचंही मन होणार नाही. त्यामुळे हा पार्ट आपण लक्षात ठेवायचा आहे. बरं, पुढचा पार्ट, सर पेपर सोपा आला तर? पेपर सोपा आला तर पहिले स्कॅन केल्यानंतर लगेच लक्षात येईल की आम्हाला टाईप्स ज्या आहेत त्या रेग्युलर दिसत आहेत. याच्यामध्ये कुठलेही जास्त पॅरामीटर ऍड नाही, कुठं सिटिंगमध्ये ब्लड रिलेशन मिक्स नाही, असा पार्ट जर मला दिसतोय, तर तशा इझी पेपरमध्ये सॉल्व्ह करण्याची मेथड मी म्हणेल की पुन्हा एकदा इनइक्वॅलिटी, ब्लड रिलेशन, एखाद्या ब्लड रिलेशनला बाजूला ठेवू शकतो, पण इनइक्वॅलिटी, कोडिंग, डिकोडिंग, कोणतीही टाईप असू दे याच्यापैकी, फक्त ती सिम्बल बेस आपली मेन्सची जी टाईप असते चायनीज मधली न्यू पॅटर्न, त्याच्यात थोडा वेळ लागू शकतो, पण तशी नसेल तर बाकी कोणत्याही टाईप उरलेल्या इनइक्वॅलिटी, कोडिंग, डिस्टन्स डिरेक्शन, सिलॉग, हा सगळा पार्ट अगोदर आपला सॉल्व्ह करणं, हे फास्ट सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. इझी कडे जातोय आपण, इझी टू मॉडरेट कडे जातोय, तर मग हा पहिले फास्ट सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. क्वेश्चन सिलेक्शन मध्ये मी पुन्हा आता थोडा चेंज करेल की सिटिंग पझल पैकी मला डुएबल कोणता पार्ट दिसतो. डुएबल मध्ये मग मला कोणती लिनियर अरेंजमेंटची टाईप प्रॉपर जमते ती विचारलेली आहे, ती सॉल्व्ह करू. बॉक्स बेस दिसते ती सॉल्व्ह करू. मला डेझिग्नेशन बेस सॉल्व्ह करता येते ती सॉल्व्ह करू. मला जर मंथ आणि डेट सोपं जात असेल तर याच्यापैकी जी टाईप मला एक्झाम मध्ये विचारलेली आहे, मी त्याच्यामध्ये कॉन्फिडंट आहे, प्रॅक्टिस झालेली आहे, त्या टाईपला मी अगोदर जास्त नाही 1, 2 किंवा 3 जास्तीत जास्त सॉल्व्ह झाले तरीही मी एकदा क्रिटिकल आणि डेटा सफिशियन्सीवर लक्ष देऊन सॉल्व्ह करेलच, याला वेळ देणारच. बघा, एनी हाऊ पेपर अवघड आला किंवा सोपा आला तर पहिले हे टॉपिक्स, नंतरचा पार्ट वेगळा डिसाइड होतो, डिफिकल्ट आणि इझी, ज्या पद्धतीने मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर हे दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे एक्झाम मध्ये गेल्यानंतर. पुढचा पार्ट आपला पुन्हा एकदा बॅचची अनाउन्समेंट आलेली आहे, याचा अर्थ बाकीच्या सगळ्या इन्फॉर्मेशन मला जेवढ्या सांगायच्या होत्या त्या पद्धतीने मी सांगितलेल्या आहेत. थँक्यूचा मेसेज पण आलेला आहे. बघा, आरबीआय असिस्टंटची मेन्स जर बघितली आपल्याला तर अशी नसणार आहे की तुम्हाला गेल्यानंतर पेपर देऊन आल्यावर वाटेल की अरे मी IBPS PO सारखा किंवा SBI PO सारखा अनुभव आला आणि खूपच अवघड पेपर होता. अशा पद्धतीची तुमची आल्यानंतरची रिॲक्शन असणार नाही. पेपरला जर तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस करून जाताय, सगळ्या टाईप वाईज प्रॉपर प्रॅक्टिस करताय, मेन्सची मॉक ही तुमची कंटिन्युटी असेल आणि एक्झाम मध्ये गेल्यानंतर या काही गोष्टींना लक्ष ठेवलं तर बिलकुल याच्यामध्ये स्कोर करण्यासारखाच हा सब्जेक्ट आहे, त्याला कुठेही भिण्याची गरज नाही. तुमच्या सगळ्यांनाच या सगळ्या पद्धतीनं सांगितलेल्या इन्फॉर्मेशनचा फायदा होणारच आहे. ऑफलाईन बॅचच्या बाबतीतची इन्फॉर्मेशन आपली जी 12,000 रुपयात स्टार्ट होते, याची इन्फॉर्मेशन नवीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. तुमच्या सगळ्यांना आरबीआय असिस्टंटचं प्रिपरेशन आणि येणाऱ्या मेन्स एक्झामसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. इन बिटवीन पुढच्या काही दिवसामध्ये आपण यापैकी जेवढ्या इम्पॉर्टंट टाईप आहेत, जसे की डेटा सफिशियन्सी आहे, सिलॉग मधल्या काही नवीन टाईप्स आहेत, इनइक्वॅलिटी मधला कोडेड पार्ट आहे, त्याचे आयदर ऑरचे कन्सेप्ट्स आहेत, हा सगळा पार्ट आपण युट्यूबच्या माध्यमातून घेणारच आहोत. तो रिझनिंगचा पार्ट मी काही दिवसात स्टार्ट करणार आहे, त्यासाठी पण आपण ट्यून राहायचं आहे. आणि हे सेशन शेवटपर्यंत तुम्ही बघितलं त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.